चिक्क्याला हाक मारले कोण आले बघा. चिक्की आली बस. चिक्की आली. चिक्कूला बघा की कुठे गेलतीस कुठे गेले आल्या मला लग्नाला गेलेली. आणि आमचं लग्न बैलांच्या बरोबर झाले. त्या घरातल्या लग्नाला गेलती ह्या. कुठल्या त्या काय काय मांडवचं तिथं पण एक लग्न झालं परवा सोमवार. हा श्रीशन सुट्टी घेतलेली आजच लिवचिट दिलेली. होय पप्पा लिवचिट द्या तिला सकाळी सांगितले. तिथनं पुढे अशी मागायची नाही लिवचिट काय असेल ती आदल्या दिवशी सांगायचं. अगं मी त्या दिवशी सांगितलं होतं काय तर मग काय तर असं म्हणजे आपल्या खानदानातलं पहिलंच हिंद केसरी मैदान आहे. पहिलं हिंद केसरी मैदान आणि असं काही टेन्शन आलं होतं का मला सुद्धा आता धाकधूक वाटायला लागली. धाकधूक वाटायला लागली केव्हापासून माहिती आहे का आपल्या फॅमिलीने जसं ते इन्स्टा स्टेटस ते ठेवले ते का स्टोऱ्या बॅनर त्यावेळी ते बघायला लागल्यापासून इतकी धाकधूक वाटल्या. आणि आता गट बघितलं गट निघाले तर गटाच्या पण स्टोऱ्या ठेवायला लागलेत. एवढा सपोर्ट करताय की नाही त्यामुळे आम्हाला पण म्हणजे छान वाटतंय. आणि याच दडपण पण येते की आपल्या फॅमिलीचं कुठेतरी स्वप्न पूर्ण व्हावं निदान गट तरी चांगला पळावा. बघा आता काय आपलं आणि आपल्या फॅमिलीची की आपली गाडी 5 नंबर तासावाल्या पहिल्यांदा असं झालंय. बरेच दिवसांना पहिल्यांदा झालंय असं म्हणजे मधनं गाडी निघाल्या म्हणजे 10 गाड्यात 5 नंबर म्हणजे मधनं अशी गाडी मधनं चिठ्ठी मध्ये शक्यतो आपली निघालेलीच नाही तर कधीच नाही निघाले की अशी मधनं म्हणजे कशी 8 गाडी असली की 3 वर 4 वर 4 वर म्हणजे मधनं आली असं नाही 3 वर 7 वर 6 वर अशा का मधनं हे वाटलं नव्हतं मला खरंच. होय 10च्या 10 होय. आणि मला ती चिठ्ठी टाकल्यापासून धाकधूक होती आपल्या 5वीला कड आहे म्हटलं कडी त्या काय काय माहित म्हटलं नाही. तुम्ही पहिल्यांदा म्हणजे आपल्या नंदी घेऊन आपल्या खानदानात तुम्ही निघालायचा आणि ते पण पेडगावच्या हिंद केसरी मैदानात मागच्या वर्षी तुम्ही बघायला गेलेला तेव्हा मनातल्या मनात म्हणत होतं आपला पण एखादा नंदी असता कसं वाटलं असतं वातावरण. आणि ही सगळी स्वप्न रायबाने दाखवलेली आहेत. रायबा जन्माला आलता मागच्या वेळेस ह्या दिवसात होता 3-4 महिन्याचा आणि ह्यांनी म्हणलं की जातो बघायला कसं मैदान आहे काय आहे. आणि आज त्याच मैदानात आपल्या फॅमिलीची पण इच्छा आहे की आपल्या नंदी पळावत आणि घेऊन निघालायचा. आणि एवढी मोठी फॅमिली होईल असं वाटलेलं का नव्हतं वाटलेलं. आणि बाजी शेट पण हिंद केसरी मैदान खेळतील पुढल्या महिन्यात एक पडलं हिंद केसरी मैदान. आता बाजी शेटला फेरो वगैरे देतो माळशिरसला ती 61 फाटा काय तर म्हणते ती पण झालं. आणि म्हणजे ही काय म्हणते ते असं जरा स्वप्नात असल्यागत वाटायला लागले. कारण पेडगावचं मैदान हिंद केसरी मैदान आणि आपलं नशीब माहित आहे आपल्या फॅमिलीला माहित आहे कसं काय होईल ती होईल. लोड घ्यायचा नाही कुणीच आम्हाला आलाय शेवटी. तरी पण मी ह्यांना कायमच सांगत असते मैदानात निघाल्याचं तर छान आणि प्रसन्न मनानं जावा. पुढे काय होणार आहे कोण काय सांगू शकत नाही. तरी पण आपलं प्रयत्न करत राहायचं आणि काय होईल ते होईल. आपल्या फॅमिलीचा सपोर्ट असाच राहू दे. हाही सपोर्ट तर काही विषय नाही तरी पण. आणि ह्यांनी सांगत होतात मला आता की माळशिरसचं दादा आहेत त्यांनी जागा धरल्या ना. हो माळशिरस दादांचा फोन आलेला त्यांचं पाहुणं आहे पेडगाव मध्ये. ती म्हणते ते तिथं मॅट वगैरे टाकून सगळी सोय केलेली आहे. आपलं नंदी म्हणजे आपल्या फॅमिलीचं नंदी तिथं येणार आहे. ती म्हणजे ते या लवकर जागा वगैरे तयार आहे नुसती येऊन बांधायची बाकी काही करू नका म्हटलं बास म्हटलं दादा समाधान वाटलं. आणि म्हटलं त्या दादा मी फोन म्हणजे वैरण काढून फोन लावणारच होतो. पेडगाव तिथं 2-3 आहेत फॅमिली त्यासनी म्हणणार होतो अशी जागा तो त्या दादाचा फोन आलाच. तर एवढं आपल्यासाठी करते ते असं कोण कोणासाठी करते शेजाऱ्यासाठी पाजारी करत नाही तर का. तर ही लई छान आणि लई छान सपोर्ट आहे असंच राहू दे कायम. आणि उद्या काय होईल ते होईल शेवटी नशीब आपलं कसं होईल तसं होईल. आपल्या नशिबात काय ती शेवटी. पण चला आता तर म्हणजे पाऊल टाकलंय पुढं. चला अजून यसन टाकायचे साहेबांनी. पुढच्या वर्षी रायबा असणार. होय तेव्हा तर धाकधूक मार्केट असणार आहे. रायबा असणार तेव्हा मी पण येणार बघायला. रायबा चला की लेडीज असते लेडीज. पुढच्या वर्षी अजून ह्या क्षेत्रात काय पालट होणार आहे. तिकडे पुरुष आणि इकडे लेडीज असणार आहेत. होऊ शकते तसं होऊ शकते काय होणार बघा तुम्ही 100%. त्या बॅरिकेडच्या मागे पुरुष त्या बॅरिकेडच्या मागे स्त्रिया. होय चालतंय चला. स्त्रिया जर यायला लागल्या मैदानात तर पुरुषांचं लय अवघड होईल. कुठे बांधलायचा कुठे फिरतायचा इकडे काय फिरायचं चाललंय बैल कुठं आहे आपला वगैरे. चला मी नाही थांबत इथं तुम्ही चला ही होणार आहे. म्हणून खांद्याला खांदा देऊन स्त्रिया चालतात तसं खांद्याला खांदा देऊन बैलांच्या जवळ. पण मी तर येणार पुढच्या वर्षी पेडगावच्या मैदानात आपल्या रायबाबर चालतंय की. म्हणून तर रायबा ट्रेनिंग फुल चालू आहे आतापासूनच. मग आता पुढे इथनं पुढे बघून घ्या. रायबा शेटला आम्ही चालवलंय. जेसीबी आले जेसीबी लेवल केली परत वैरण काढलेली
आणि रायबा शेटवर चालत चालत काय काय चर्चा केल्या ती पण आपल्या फॅमिलीला कळेल. आणि उद्याचा व्हिडिओ येईल पण नाही येईल. उद्याचा व्हिडिओ येईल संध्याकाळ, उद्या सकाळी येईल. उद्या सकाळी. हो आता हे करा, येसन टाकायचे ना भारतला अजून ते शेअर करूया. तो बाबा आता कसा करतो येसन टाकताना डोसक्याला तापच झालं ते. चालतंय आता चला ती पण शेअर करत. चालतंय चला चला हे बघा जायला तिकडं असतं निवांत साहेबांचं काम असतं. चला आज रायबा शेट आणि कोण कोण बाहेर चालवायचं. बाबऱ्याला रायबान बाबऱ्या झुप्या, रायबान रॉक्या झुप्या आणि बाबरे आणि सम्राट झुप्या. म्हणजे बाबरे शान आहे, ही दोन चालत नाही माहित नव्हतं. आणि ह्याचा विषय कसा आहे ही माहित नाही. सम्राटचं ह्याचं बाबऱ्याचं झालं 36 आकडा आहे त्या दोघांचा. सगळा सागडा बाबऱ्याला वाढायला लागतो म्हणजे चकडा ते ओढत नाही. तर असा विषय करायचा आहे. काय फेरा टाकी याला हा रॉक्यावर तिथं जाऊन काय तर आपलं ठरलंय ना 1000 फुटाला सवय लागते रे. 1000 फुटाला टाकायचं रे, सवय लागते. परत कमी पडल्यात पाय ते ठेव करत होता माहिती आहे का भैया. ब्रह्मा आणल्या माहिती आहे करत होता 600-700 फूट. काय करा ब्रह्मा तेवढंच पळायचा. हा लय वाढणार. तेवढंच झालं अंतर की आवलं टाकायचं चालू करायचं. ते आता सवय लागली त्याला पळायची. ते पण आम्ही तर नुसतं कुठला पण नंदी आला की झाला ब्रह्मा शेठ त्याला सवय लागली मग त्या पल्ल्याची मोठ्या. तिथं काय होतं 600 फूट पण लय झालं तिथं. तेवढं स्पीड लावणार नाही बा. तिथं लय बक्षीस आहेत त्याची, खोली भरल्या त्या बक्षिसांनी ह्याची ब्रह्माची. तर ते अंतर कमी त्यामुळे आपल्या इथं जरा रोटी वाजता वेळ लागला. हॅलो हॅलो हा 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 येत आहे काय आज. तास 1.5 तास लागेल. हो तासभर लागेल. हा वस्ती बशी हाय हाय या कसलं काम तापायला. JCB वाले यायला लागलेत. आणि माशाचं कोल्हापूरला कोण गेलं तर ते माशाची मिशन आल्या. काल एक जुगाड केला आम्ही काय धूर होईना झाला याचा. जिथं अगरबत्ती वगैरे मिळते तिथं गेलो त्याचं सांगितलं असं माशाला. तर त्याने हे दिलं म्हणले ते 2-3 ठिकाणी लावा इतका धूर होतोय की बस काय जुगाड होईना सक्सेस. काल काय फरक पडला काय माशावर पंखाला पंखे पुढे. हा नाही तू जास्त दुखवा लागतं रे. मला वाटतं चोळायचा भैया की आपण एमसीली करतो माहिती का चोळतो का तसं ते चोळायचं आहे. बरं चला कान माझं असं म्हणजे गरम झालीतले आज. काय झाले काय कळलं असं वाटतंय. हो आज महत्वाचं आज आम्ही वैरणीची सोय करणार आहे. कारण की आज संध्याकाळी किती वाजता निघायचं 9-10 वाजता. कारण की गाडी शेती 9 वाजता निघणार आहे. बरं भैया तिथं जाऊन हे कुठं करायचं आपण मुक्काम. मुक्काम म्हणजे किती किलोमीटर आहे 85-90 किलोमीटर नाही 75 सत्य. म्हणजे आता समज आपण इथनं 10ला गेलो तर तिथं कितीला पोचणार म्हणजे 12-1 तरी वाजणार 2. हा मग तीच उतरून पाहिलं 1 वाजता पोहोचते 4 वाजता. तर हे जरा विश्रांती मिळायला पाहिजे ना. असं 4-5 वाजता घेते आरामात राहते पाहिजे. महत्वाची जरा बसली पाहिजे. किंवा काय भारत बसत नाही मैदानात बघितलेला नाही त्याला बसल्याला. बरं यसन आज टाकली पाहिजे हलकी. कारण की हाय शांत आहे घरी काय विषय नाही. तेवढी मोठी नाही जरा. डॉक्टर म्हणलं बारकी यसन टाका भिली बांधा. एवढी न मोठी रे ह्याच्या एवढी आपली भाजीची एवढी आहे ना बाबा. नाकाली जखम बघितली काय झाली काय बघ. चला रायबा शेठ चला 2 दिवस झालं बसला. पुन्हा माश्या आणि सगळीकडे माश्या झाली ते. आपल्या इथं तर नाही असं नाही. कुणाला आंबल्याला म्हटलं की 9 वाजता घेऊन येतो इथं. तर झोपायच्या आधी याच्याकडे झोपायचं आहे. झोपायच्या आधी म्हटलं कंटा बदल्या लागलंच बाहेर शेटला. कारण की हे बघा कंटा कसा जरा इथं
लय पण कचलेलं नाही, तर एका जागेवर राहिल्यामुळं असं झाले. लागलाच कंटा घेतो बदलून साहेबांचा. आणि रायबा शेड बघा आपली, रायबा शेड आहेत शेट. पुन्हा एकदा काळा कलर व्हायला लागलाय. काय तुझं गणितच कळणार रायबा. एकदा पांढरा दिसतोयस, एकदा काळा दिसतोयस. फक्त रायबा शेटचं कसं आहे, जेवढी उंची आहे जेवढी लांबी आहे त्या मानानं जरा पाय अजून शेटचं भरलं पाहिजे. ते जरा भक्कम झाला पाहिजे पाय अजून, म्हणून व्यायाम चालू आहे साहेबांचा. आणि फेरं द्यायचं ठरलेलं, खरं ते विषय काय झाला फेऱ्याचा की ते अंतर आहे 600-700 फूट फक्त. आणि आपल्या जसं आहे मी म्हटलेलंच मागल्या 2-3 व्हिडिओत, ह्या साहेबांच्या बाबतीत साम दाम दंड भेद सगळं वापरायचं आहे. लेट आहे पण थेट कार्यक्रम करणार आहे. म्हणून आम्ही काय करणार आहे, 1000 फूट जिथं फाटे आहेत तिथंच ह्या साहेबांनी फेरायला नेणार आहे. आणि तिथं 2-3 फेरं टाकणार आहे. हे विषय करायचा आहे. म्हणून म्हटलं इथं राहू दे 600-700 फूट. तर रॉक्या आला रॉक्या. काय झाली नुसती राधाकडे येई. बरं चला वैरण काढायचे. आज वैरण का आपण शेअर करूया अड्डीची. मैदानाच्या आधी जायच्या आधी कशी तयारी असते हे पण त्याच मापाचा आहे का पुरती काय. ओके गव्हाचा कांदा येऊ मला वाटतं मागल्या बेंद्राला टाकलेला. हॅलो बिंदूरला का आलाय आपल्या किती तारखेला मला लय जण मला विचारते ती कॅलेंडरात काय दिसत ना म्हणून. अरे बिंदूर किती तारखेला आहे आता गेले गेलेच बघतो कॅलेंडर मध्ये. आमचं कॅलेंडर नाही कसं काय उद्या आहे की दोन्ही पण आहेत काय वेगवेगळे पैर का पैर वेगवेगळं आहे का घरची. तर साहेबांनी हो कंटा टाकला बघा ह्या कलरचा विषयच नाही. चला रॉक्याबाय आल्यापासून रायबा शेट सुरायला लागली. ह्याला टाकायचं फेरा बरं का रॉक्यानं रायबा. देवमणी म्हणजे कुठं असतो देवमणी काय याला देवमणी नाही याला 913 आज कोणाचा फोन आलेला रे मला. हा मोनिका कोण आहे बघू मोनिका नाव पडते. बर ही मोनिका आहे कंपनी. त्याला खाते चालू केलं का नाही का रवत नाही म्हणजे नसल्यामुळे व्यायाम चालू आहे त्याचा. तो राधा करत होती का नाही म्हणजे व्यवस्थित होती का नाही 2 टाइम खाद्य होती तिला. आणि असली मस्ती करायला लागलेली काय होतं ताकद वाढली मग मस्ती करते. त्याला खेळ लागत नाही डॉक्टरला. रायबा शेटचा व्यायाम हे झाला का नाही राहायला कसं तर काय करते चुकले वाटतं का नाही. चला रायबा शेटला झुकलेला आहे. पवनी दिल्यानंतर पवनी दिली आता पुन्हा चालवायला लागली. जरा स्टेप घ्यायची आहे अजून रायबा हळू गेली सोडायला लागली. रॉक्या काय चालाय तो मागणं झालाय. त्याला ही टाके काय नत बाहेर वाडाय बघतोय नत हा हा काय जाय तिकडे मासे येते का काही ठिक टाकले बरोबर वाटते सर. चला आता लागते बघा सुद्धा अजून बारीक करायला हलका करायला काय करेल असं वाटतं म्हणजे तो सुंब आहे. सुंबा या सुंब काय झाली आपल्याला माहिती आपण 24 तास पडी काय सुंबा आहे का काय
एक दिवस कामच करणार आहे पुन्हा तरी आज लांब नेला पाहिजे. आजारा लांब नाही. आणि काय झाला विषय सगळ्यात वाटतो म्हणजे रगेल नाही रे रायबा शेट. गेला हा रगेल आहे की आपल्याला माहिती आहे ना. कारण की कायम आपल्याकडे म्हणजे मोबाईल असतो ना व्हिडिओ करायला त्याचं चित्र दाखवायला. लाट झाला हा लाड द्या झालाय लाड झाला त्यात काही आपण म्हणजे मान्य करतो लाड झालाय. रायबाजी आहे काय लाड करणारच त्याचा काही विषय नाही. मारा हा आपल्या विषयी मारा होय. तर व्यायाम चाललाय बघा आज जरा लांब म्हणजे कुठं न्यायचं बरं बाई कुठं न्यायचं हायवेस ना नाही का सर्व्हिस रोडवरनं इकडं जायचं काळमाडीत. काळमाडीतनं सर्व्हिस रोड कुठं आहे कडे मध्ये फुलाच काम नाही चालू आहे. हायवे आणायला लागणार केदारवाडी तिथं. हा 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 मग तिथं वळूया ते काळमाडी एक मंदिर माहिती आहे का त्याचं विश्वासस्थान आहे बघ. कसं करूया माहिती आहे का हायवे निघूया सर्व्हिस रोड नसेल ते केदारवाडी फुला चालतं चालतं मासाहेब कशा खवा. हॅलो राहणार आहे काम झालं जरा बाई याला कधी इच्छुक आहे का ग का ग काम आहे तर बर बर वैरण काढून येतो. काम म्हणजे वळाकले काय काम असणार गहू काढण्याशिवाय दुसरं काही काम नसते. रायबा काय होते आज रॉक्या बाई का असं करायला लागला त्याला तो रॉक्याला तर लांब घे भैया. अरे भाई तिकडं नाही आज रूट बदलला आहे रायबा सीट. जरा गाड्या बिड्या बघू द्या ना हायवेला. जाऊया असं सरळ काशीगाव गाडी माणसं बावरती तिथं बाय सीट व्यायाम आपला असतो मी तसा सगळं वेळच्या वेळी सगळं जाग्या वाचतंय तरी आपलं पान अजून सळलं ना कवा पान सळलं हे शेटच करणार. आणि भाजी शेट मला वाटतं पळलं आता सगळा कालच्या चालण्यावर हे गुंडा भाऊ याला प्यारा दिल्या पुढे थांबतं का रॉक्या फेरायला थांबतो नका पुढे कसा हॉर्न. तर आज पहिल्यांदा गाडीकडे घेऊन आलोय आम्ही काशीगाव साहेब इकडे हायवे चालू होते बघा वर फुल आहे उड्डाण फुल NH4. आणि ह्या रूटनं आपलं सबस्क्रायबर बऱ्यापैकी 100%तलं 70% इकडेच येतील त्या रस्त्यानं बघायला. गोंडिया गात त्याचा अडकली नाही घोडं पुन्हा कटून झालं तरी म्हणलं घोडं का कटून झालं गात अडकते बघ काय गाव म्हटलं तरी काय का काढायला आपण वर काढून मग आपण गाडी जरा एकतरी आकडा पाहिजे ती अजून अजून दिली करा पाहिजे त्या नाही ती एका साईडला इकडं आकाडला शेट त्याला जायचं आहे आज पेडगावला पहिल्यांदा बाबा आपल्या खानदानात हिंदी केसरी मैदान खेळायला निघालो पहिल्यांदा. महिन्याला 61 फाटतात. हा ती 61 फाटी काय विषय आहे ते नावच आहे काय हो माळशिर हिंदी केसरी मैदान मग ते 61 फाटी कसं काय नाव पडले ते फाटा नाव म्हणजे कसं काय गावाला नाव आहे 61 फाटा तिथं काढायचं बरं का भाजीला काय आहे ती होती तिकडे तेरा बिरा टाकू भारतचा पहिला चांगला करायचा भारतचा नव का पहिल्या काय नाही विषय होय होय म्हणते तीच की आधीच करायचा हो आणि त्या टोण्यात नाही म्हणते बरोबर होय वळवून चालत नाही पूर्ण ट्रक आला त्याच्या तर यो हायवेवर यो सर्व्हिस रोड आहे खालचा NH4 मुंबई ते बेंगलोर
अरे बस पहिल्यांदा आलो ना काही आपण कधी कधी हायवेला बघतो माहिती घोडं बैल पळाले त्या सर्व्हिस रोडला नसते बांधलेली वरचा हायवे चालू झाले म्हणून रायबल सवय झाली हो दमना झालाय मला पहिल्यापासून जन्मल्यापासून म्हणजे त्याला बघतोय का ना आपण व्यायाम घेतो त्याचा दमत नाही या आधी बघितलं असतंच का नाही म्हणलं असतं पोट खाली टेकतोय का काय आता येऊन एवढा त्याला तयार केलेला सांगतो काय तुला कोंडा भाऊ गाईचं दूध खाद्य तेव्हा टॉनिक पण चालू होतं लय बाबा आणि लाड आणि वैरण सगळी शिल्की वैरण आणि मी तर तुला पटायचं नाही बारखवतो तेव्हा काय करायला माहिती का वैरण चिकून असं लागला असं ना घातते घासाला धुवून घालायची वैरण दात पण घासली रायबाज पटायचं नाही तुला पहिल्या स्टार्टला ते कणकीच गोळ चारत होतं रे मग ते चाललं की दात घासायचं कारण की काय ना म्हटलं दात किडलो काय करायचं तेव्हा नवीनच रे म्हटलं आहे मग असं ते सगळं झालं की थोडं नाक बिक धुवायचं परत दात घासायचं आणि माझा ते जिमचा डाईट असायचा ना त्यामुळे मी त्या दृष्टिकोनात याला बघायचं रे मग याला कणिक चालून झाली गोळ की मग 10-15 मिनिटं थांबायचं मग ती सिरिंज घ्यायचं इंजेक्शन मोठं 50 मिलीचं त्यानं पाणी पाजायचं सारखं सकाळ दुपार संध्याकाळ पाणी डोक्यात एकच की पाणी प्यायला पाहिजे म्हणजे आजारी पडत नाही लय बाबाचं लाड केली आणि बाहेर शेटनंच पहिल्या स्टार्टला म्हणजे उद्घाटन बाहेरच केलंय रायबाज म्हणजे झोपायला बाहेर होता ते आपण देवा नेला माहिती आहे का छकडा आणला नवीन आणि घरात नेलं तर पुजायला रायबा आणि भाजी होय बेंदूर सण कसा करायचा आहे बऱ्यापैकी आम्ही आता काय गावात नेणार नाही असा झाला विषय आमचा कारण की नंदी झाली तर आपल्याकडे जवळजवळ 9-10 नंदी आहेत सगळं मिळून मग आम्ही काय करणार आहे तिथं जरा स्वच्छता वगैरे करून सगळी वळीनं बांधून हो सोड या असा विषय बघा हायवे वातावरण कसं आहे जेव्हा सर्व्हिस रोड बहुतेक का रायबासाठी ठेवला असं वाटतं एकटाच पळतो यावेळेस लागवा बारीक ही हा रायबाशी या द्वाराली बाहेर वाटते तिथं CNC पंप आहे बघा ऑनलाईन चला तर आता मागं निघालोय बाया किती किलोमीटर होतं आरत परत 8-9 हळू वाढवायचा हा काय काय झालं 15 किलोमीटर चालू होता मग 12 होतं हा हा या जायचं रॉक्या पळाय बघतोय तर जवळजवळ 8-9 किलोमीटर होत आहे आरत परत आणि हायवे बघू शकताय काम चालू आहे हायवे त्याला जरा हान राय बसेल असं वाटतंय ना भैया आपल्या जागेत रस्ता ठेवला येऊ का एक वाहन नाही आता इधर आणि का धरूच जरा स्टेप रॉकीला भैया रॉकी जरा धरू का 8 पाय हा धरू दे चालते हान की त्याला जरा हा ही स्पीड पाहिजे
व्यायाम लय जोरात नाही रे म्हणजे असा स्टेप नुसतं ते आता नंदीच्या आपण बैल झुकतो ना दोन्ही ती काय करते नुसतं रमत गमत मी ओढू का तू ओढू तर आता जेसीबी पण येणार आहे जेसीबी आली की आम्हाला ते ट्रॅक्टर वगैरे काढलं पाहिजे तिथलं ते लेवल करायचे बैल आणायचे आज सगळं करून ठेवलं पाहिजे बैल गाव द्यायचे भारत ब्रह्मा गाव धुवायचा संध्याकाळी गरम पाण्यात धुया काय चूल का रे सर चूल जळा आणायचं रे 50-60 रुपयाचे धरून धरून स्टेप जरा वाक्याला हॉर्न आहे हॉर्न आईसा तर निघा नाही राय पाहिजे भैया तो पर्याय करायचा बरं का उडी घेत नाही का नाही खाली कराय बा उडी बिडी सगळं सगळं त्याला बघा कसा सुतासारखा चालला बरोबर उडी कळ नाही सपत नाही पाच सहा जण लागणार बरं ना हा हा तेवढं त्यांना ध्यानात ठेवून जाईल पाचला दिला का भारतला येणं बाहेर न्यायला ओढत एवढं याला ताकद आहे हा न्याला न्याला पाक कडेला न्याला थोडा मोठा भारत असून दमत नाही कोण की नाही दमत भाजी दमली घालतोय लय दमली भाजी दमते बाबऱ्या पण दमतोय बापरे पण नाही हा नाही बाबऱ्या आता ब्रह्मा एकदा ट्राय करा की भैया हो मला नाही वाटत पळ होतो ती पण आहे म्हणा आता खालीच आपण झोपून येतो बघितलं कसं करतो हिरो आहे द्या खाली मार बाबा आई आपला मोकळा चालू वा बघा पाऊसच राहणार कसं कवा राहणार तयार जात त्यांना आता भातच बाबा मागे रस्त्यावर कोण आहे का कोण नाही इकडे बघा कोण आहे का कोण नाही बरं जा इकडं आता इकडंच व्यायामला राय बा स्पीड कमी आले राय बा चला आता शिडत जा गेलो व्हिडिओ करतो कारण की आता पाय अवघाटीत उभा राहून मी आहे उभा तर हे बघू शकता त्याचा छकडे उभा आहे आणि गुंडा मग मागे बसलीत भैया पुढं आहे व जाणे हे छकडे वजन ठेवायला लागतंय आणि परत यासनी छकडा म्हणजे काहीच वाटलं नाही पाहिजे राय मला तर 9-10 किलोमीटर झाले चालवून अर्ज परत आणि उतारली जाता इथं उतारलीत न थांबवली तिथं काय काय बसेट बरं झालं काताली चोराड्यात आता मला अजून काताली नसती बरं झालं असतं फेस येत तिला का तोंडात पाहिलं तर बघितलं फेस म्हणजे दामला हा होय का काय झालं भाई याचं जन्मता शरीर असं आहे त्यामुळे ती सगळ्यांनी काय वाटतं माहिती का ह्याला लई तयार केला आहे लई खायला घातली हे ती बाबाचे जन्मतच काय आहे तशी आणि आपलं नशीब आपलं काय तर मायला जन्माचं पुण्य म्हणायचं की आपल्या दावणीला रायबा शेठ जन्माला आली आणि ती पण सीमेसवर डॉक्टरांची कृपा म्हणायची हा चला
आईला केस माझी कशी कापली ती ही बघ की. आता ऐका काय करूया, वैरण आणि महत्वाची वैरणी सोय करूया, कारण की वैरणी काढलीच पाहिजे. मग 4 वाजता ते येणार आहे ना का सुलतान? हवा चालू